लॅदरिंग, वॉशिंग आणि ड्राईंग अगदी चकाचक करून दिलेली आहे त्यांनी। असा तर कुठला माणूस आहे जो 20 ते 25 सेकंदात कार वॉश करतो। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। आज आम्ही आलो आहोत कार वॉशिंगसाठी। अमेरिकेतील ऑटोमॅटिक कार वॉशिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे। जेव्हा इंडियामध्ये आपण कार वॉश करायला जातो त्यात 15 ते 20 मिनिटं मिनिमम जातात, तर इकडे 20 ते 25 सेकंदात कार वॉश होते। तर तुम्हाला विचार पडला असेल की कसं शक्य? असा तर कुठला माणूस आहे जो 20 ते 25 सेकंदात कार वॉश करतो? तर माणूस नाहीये, इकडे ऑटोमॅटिक कार वॉशिंग आहे। मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवेलच। इकडे जेव्हा स्नोफॉल होतो अमेरिकेत, तेव्हा रोडवर तो स्नो मेल्ट होण्यासाठी, म्हणजे तो बर्फ वितळून जावा म्हणून मीठ टाकतात। तर त्या मिठामुळे आपल्या कार्स खूप खराब होतात। तर मी तुम्हाला कार दाखवेल सुद्धा बिफोर आणि आफ्टर। त्या मिठामुळे आमची कार बऱ्यापैकी खराब झाली आहे आणि आम्ही आज ती कार वॉशिंगसाठी आणलेली आहे। 30 ते 25 सेकंदात आपण कार वॉश करून घेऊ शकतो। इकडे कुठला माणूस किंवा मॅन्युअली कार वॉशिंग नसतं, ऑटोमॅटिक कार वॉश होते। अशा मशिनरीज असतात ज्या ऑटोमॅटिक आपली कार वॉश करून देतात। तर ते अगदी 20 ते 25 सेकंदांचं काम आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघूया अमेरिकेतलं कार वॉशिंग कसं आहे ते। कार तुम्ही बघू शकतात कशी झाली आहे बाहेरून। हे जे तुम्हाला दिसतंय हे रस्त्यावरचं मीठ उडून कार अशा टाईपच्या खराब होतात आणि आमची कार बऱ्यापैकी खराब झाली आहे। आणि तुम्ही हे चार्जेस बघू शकतात, $25.99 पर मंथ आहे। हे ऑफरमध्ये आहे, अदरवाईज $30, $35 पर मंथ असे चार्जेस आहेत त्यांचे। इकडे आपण आपली कार त्यांना हँड ओव्हर करायची, ते आपली कार घेऊन जातात आणि आपण व्ह्यूइंग गॅलरी मधून बघायचं। सो आपण आपली गाडी त्यांना दिली आहे आणि आता आपण व्ह्यूइंग गॅलरी मध्ये जाऊयात। आणि आपण व्ह्यूइंग गॅलरी मध्ये येऊन गेलो आहोत। सो इथून आपली कार कशी वॉश होते ते आपण बघू शकतो, मी तुम्हाला दाखवते। लॅदरिंग, वॉशिंग आणि ड्राईंग अशा 3 स्टेप्समध्ये आपलं वॉशिंग कंप्लीट होतं। तर ही आहे पहिली स्टेप, ज्यामध्ये क्लिनिंग लिक्विड आणि फोम टाकला जातो आपल्या गाडीवर। तुम्ही बघू शकाल ऑटोमॅटिक होतं आहे सगळं। दुसरी स्टेप आहे वॉशिंग। तर आपल्या इकडे जे आपण मॅन्युअली करतो, म्हणजे माणसं जे घासायचं वगैरे काम करतात, ते सगळं इथे मशिनरीज करत आहेत, तुम्ही बघू शकतात। तर वॉशिंगमध्ये जेट स्प्रेजमधून भयंकर फोर्सफुली पाणी गाडीवर पडतं, जेणेकरून माती, धूळ जे काही असेल ते सगळं वॉश केले जातं। आणि तिसरी आणि शेवटची स्टेप जी आहे ती आहे ड्राईंग। तर यामध्ये गाडी आपली ब्लो ड्राय होऊन बाहेर येते, पूर्णपणे ड्राय होऊन बाहेर निघते। तर अशा प्रकारे अगदी 20 ते 25 सेकंदात आपली गाडी ड्राय होऊन वॉश होऊन बाहेर येते। कसं आहे की अमेरिकेत जो स्नोफॉल होतो त्यामुळे म्हणा, किंवा ते रस्त्यावर जे मीठ टाकतात, मी तुम्हाला सांगितलं बर्फ मेल्ट होण्यासाठी, बर्फ वितळण्यासाठी, तर त्या मिठामुळे आपली गाडी खराब होऊन गाडीला गंज लागतो आणि गाडीचं मटेरियल लवकर खराब होतं। सो हे असं होऊ नये म्हणून आपल्याला फ्रिक्वेंटली वॉश द्यावे लागतात कारला। कार आपल्याला बऱ्याच वेळा वॉश करावी लागते अशा वेळेस, त्यामुळे हे असं वॉशिंग इझी पडतं आपल्याला। सगळं ऑटोमॅटिक चाललंय, बघू शकतात तुम्ही। खाली जो तो ट्रॅक आहे तो ऑटोमॅटिक आपल्या कारला पुढे घेऊन चालला आहे। पुढे कुणी ड्रायव्हिंग करतंय किंवा पुढे कुणी घेऊन चाललंय असं काही नाहीये, सगळं ऑटोमॅटिक आपल्या कार्स पुढे जात आहेत। आपली कार पुढे येऊन गेलेली आहे, तुम्ही बघू शकतात। कारचं वॉशिंग झालं आहे, आता ड्राईंग सुरू आहे। इथे कार ड्राय झाल्यानंतर ते आपल्याला मधून वगैरे क्लीन करून देणार। 30 ते 25 सेकंदात आपली कार वॉश होऊन बाहेर आली आहे। आता मी अगोदरची दाखवलेली कार आणि ही नंतरची दाखवलेली कार, किती फरक आहे तुम्ही बघू शकतात। अगदी चकाचक करून दिलेली आहे त्यांनी। 20 सेकंदात आपली कार ऑटोमॅटिक चकाचक होऊन बाहेर निघालेली आहे, तुम्ही बघू शकतात। नो मॅन्युअल एफर्ट्स, अजिबात कुठल्या माणसाला काही कष्ट नाहीत। ऑटोमॅटिक कार अशी छान वॉश होऊन बाहेर निघाली आहे। सो आपली कार वॉश होऊन बाहेर निघालेली आहे। तुम्हाला ऑटोमॅटिक कार वॉशिंग कसं वाटलं अमेरिकेतलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचं कार वॉशिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। थँक्यू।